सरांनी आपल्या कवितेतून कवितेतून प्रेझेंट केलेलं आहे. नमस्कार मॅडम, मी बोलू का? एक कविता सादर करू. नमस्कार. एक कविता. एक मिनिट. हा शाहिस्ता मॅम, शाहिस्ता मॅम आपण करू शकताय. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आई. आई आई कवितेचे शीर्षक आहे माझ्या. हा मॅम, चालेल, करा. हा. किती झाल्या असतील वेदना माझ्या आईला जाताना, किती झाल्या असतील वेदना माझ्या आईला जाताना, प्रेत रचलेल्या सरिनावरी ती लागणीत जळताना, किती झाल्या असतील वेदना माझ्या आईला जाताना, सात आईची सोने जाते सोडून बाळासी, हो जाते सोडून बाळासी, जन्म देताना मला त्या क्षणी मोठी हाताच्या वळ, किती झाल्या असतील वेदना झुंज झुंज देऊ बाळासी जाते सोडून बाळासी, हो जाते सोडून बाळासी, गोळी देऊन दुधामध्ये उन्हावा किती झालं, गोळी देऊन दुधामध्ये प्राण होतील त्यामध्ये, हो प्राण होतील त्यामध्ये, तिने केला रे संघर्ष, तिने केला रे संघर्ष, उन्हावाऱ्यात जळताना, किती झाल्या असतील वेदना माझ्या आईला जाताना, प्रेत रचलेल्या सरिनावरी ती लागणीत जळताना, किती झाल्या असतील वेदना माझ्या आईला जाताना. धन्यवाद मॅम. मी एक सादर करू. धन्यवाद मॅम. नमस्कार मॅडम, मी बोलू का? खूपच हृदयद्रावक वर्णन आपण केलेले आहे आपल्या कवितेतून. खरंच खूप छान कविता. मॅडम, मी बोलू का? रामचंद्र भडोलकर सर, सर्व आपण चालू करा. ओके मॅडम. मॅडम, माझ्या आता कविता अशी आहे की आपली धरती पाऊस राजाला. एक मिनिट सर, एक मिनिट. एक अनाउन्समेंट आहे, एक मिनिट. हॅलो, या ठिकाणी प्रत्येकाला परत संधी मिळेल, त्यामुळे कोणीही मध्ये माईक सुरू करू नये. प्रत्येकाची कविता व्यवस्थित होऊ द्यावी. या ठिकाणी माध्यमिक आश्रमशाळा सोनवली तसेच युवा पुरोगाम विचार मंच घाटंजी द्वारा सर्व कवी कवित्रीचं हार्दिक हार्दिक स्वागत. असंच आपलं एक कवी संमेलन आपण सुरू ठेवूया. प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागत. प्रत्येक रचना ह्या वेगवेगळ्या आणि चांगल्या प्रतीच्या होत आहेत. फक्त आपण सर्वांचं ऐकून घेऊया आणि एक आनंद या ठिकाणी आपण घेऊया. हा सर, आपण चालू करा आपली कविता.
ओके मॅडम. मॅडम माझी आता कविता अशी आहे की आपली धरती आपल्या प्रियकराला म्हणजे पावसाळ्याला काय बोलते ते मी माझ्या कवितेतून मांडतोय. कवितेचं शीर्षक आहे ऋतुदान दे रे. गाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो मॅडम. किती रेंगाळशीळ आकाशावर हो 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 हो. किती रेंगाळशीळ आकाशावर घे समजून इशारे रे. ए स्वागता उत्सुक मी रे ऋतुदान तू दे रे. ए स्वागता उत्सुक मी रे ऋतुदान तू दे रे. सोडून तू जाता ते मज किती सैचा मानसी या झटली रे. सोडून तू जाता ते मज किती सैतानांशी झटली रे. किती लढली मी अब्रू झाकण्या तरी आदाशासारखी लुटली रे. कुणाकडे मी करू कांगावा हो हो हो. कुणाकडे मी करू कांगावा सारी दुनिया स्वार्थी वाटली रे. ए स्वागता उत्सुक मी रे ऋतुदान तू दे रे. किती सोसले चटके अंगावर किती सोसले चटके अंगावर तुझ्याच साठी मी रे. तुझ्या मिठीला आसुसले मी तू चिंबुनी कुशीत घे रे. तुझ्या नावाचं सौभाग्य मी हो हो हो. तुझ्या नावाचं सौभाग्य मी या माती ल्याली रे. ए स्वागता उत्सुक मी रे ऋतुदान तू दे रे. नको सख्या हा तुझा लपंड मी व्याकुल व्याकुल झाली रे. नको सख्या हा तुझा लपंड मी व्याकुल व्याकुल झाली रे. गर्भसाठ जर गोठला माझा कशी चालेल विश्वाची ख्याती रे. गर्भसाठ जर गोठला माझा कशी चालेल विश्वाची ख्याती रे. ना अर्थ मग तुझे येण्याला हो हो हो. ना अर्थ मग तुझे येण्याला मोक्ष पदाच्या भाळी रे. ए स्वागता उत्सुक मी रे ऋतुदान तू दे रे. तुझ्या प्रियेच्या या वेदनेला नको कोण हा वाळी रे. तुझ्या प्रियेच्या या वेदनेला नको कोण हा वाळी रे. शतकांचेही फेरे आपले कर येऊनी ओळी रे. शतकांचेही फेरे आपले कर येऊनी ओळी रे. तुझ संगती किती कोटींची हो हो. तुझ संगती किती कोटींची स्वप्न मी पाहिली रे. ए स्वागता उत्सुक मी रे ऋतुदान तू दे रे. किती रेंगाळशीळ आकाशावर हो. किती रेंगाळशीळ आकाशावर घे समजून इशारे रे. ए स्वागता उत्सुक मी रे ऋतुदान तू दे रे. ए स्वागता उत्सुक मी रे ऋतुदान तू दे रे. ऋतुदान तू दे रे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. खूप छान. धरती आणि पाऊस यामधील कल्पकतेचं वर्णन आपण अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या अलंकारिक शब्दातून आपल्या कवितेमधून केलेलं आहे. खरंच आपले खूप खूप अभिनंदन. यानंतरची कविता सादर करण्यासाठी आपल्याकडे इंटरेस्टेड कवित्री आहेत दर्शना भडेकर मॅम.
नमस्कार मॅडम. मी एक पादा नमस्कार. फुलत वृत्तामध्ये कविता लिहिलीये 8-8 अशा 16 मात्रांमध्ये ती सादर अच्छा. करते. कवितेचं नाव आहे हिशेब आयुष्याचा. हिशेब मांडत आयुष्याचा निवांत बसले या वळणावर, दिले घेतले कितीक उरले मांडत बसले या पटलावर. सुखदुःखाची जुळणी करता अधिक उणेचा ताळा जपता, जिंकिले की अधिकच हरले ठांग मनाचा नसे लागता. अवघड वाटा चढणीच्या त्या चढता चढता श्वासच फुलले, कुशीत घेऊन कडे कपारी मार्ग क्रमुनी शिखर गाठले. उतरणीवरी आयुष्याच्या आठवणींचा गुंता छळतो, उजाळा मिळे सत्कार्याला छुप्या स्मृतींना अखंड स्मरतो. असेच जगणे आता केवळ सोडत गाठी मनामनाच्या, हास्याचे क्षण वेचत जाणे नमिते ठाई परमेशाच्या, नमिते ठाई परमेशाच्या. धन्यवाद. धन्यवाद मॅम. खूप छान. खर तर आपली कविता एक खूप उत्तम युनिक आहे की याच्याने म्हणता येईल की आजकाल जनरली कविता पाहतो आपण मुक्त छंदामध्ये रचना केलेल्या असतात, पण आपण मराठी व्याकरणाचे नियम फॉलो करून आपली कविता खूप उत्कृष्टपणे रचलेली आहे. तर खरंच वाखाणण्याजोग आहे आपली रचना. अभिनंदन मॅम. मात्रा वृत्तांमध्ये मी शिकते यानंतर आता कविता. अच्छा, छान मॅम. कशा लिहायच्या ते शिकते. धन्यवाद. ओके, शुभेच्छा आपल्याला मॅम. तर यानंतर कोणी आणखी इंटरेस्टेड असतील तर आपण माईक ऑन करून कविता सुरू करू शकताय, किंवा चॅटबॉक्स मध्ये नंबर नाव टाकलं तरी चालेल. आणखी कुणाला कविता सादर करायची असेल तर मला वाटतंय आपल्या आजच्या लिस्ट मधील जे कालचे कवी झाल्यानंतर जे लिस्ट मध्ये होते आपल्या आजचे 21-22 कवी, त्या सर्वांची कविता प्रेझेंट करून झालेली आहे. तर आणखी कुणाला रिपीट एखादी रचना सादर करावीशी वाटत असेल ही कविता होऊ नये तर ते पण करू शकतात. अजून पार्टिसिपंट पैकी कोणाला कविता सादर करायची असेल आणखी एखादी रिपीट तर केली तर चालेल. तर मला वाटतंय बऱ्यापैकी आपले पार्टिसिपंटचे प्रेझेंटेशन झालेले आहेत. तर यानंतर मी आपल्या आजच्या या काव्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या भागाकडे वळते. तो म्हणजे आभार प्रदर्शन, म्हणजेच वोट ऑफ थँक्स. तर आजच्या या काव्य संमेलनाची वोट ऑफ थँक्स म्हणजेच आभार प्रदर्शनासाठी मी इन्व्हाइट करते माननीय मनोज काडवे सरांना. हॅलो. या ठिकाणी आपलं ऑनलाईन अखिल भारतीय काव्य संमेलन संपन्न झालेलं आहे. कुणाला आणखीन कविता सादर करायच्या असतील, काल त्यांनी कवित्रींनी कविता सादर केल्या, परंतु अजूनही जर कोणाला सादर करायच्या असतील तर ते करू शकता. या ठिकाणी काही कवी परत जॉईन झालेले आहेत. कृपया ज्यांना कविता सादर करायच्या आहेत त्यांनी आपला माईक सुरू करावा. आणि आपल्याला आणखीन आज आम्ही एक संधी आपला उद्देश हाच आहे की जे काही कवी आहेत, नवोदित कवी आहेत, त्यांना या ठिकाणी आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत. एक सामाजिक. सर नमस्कार. आपण सादर नागेश करू बोतेवाडकर का आपण करू का मी फक्त एक मिनिट. सादर करा आपण फक्त आपली मला कविता. एक मिनिट. माईक आणि व्हिडिओ दोन्ही चालू करावं. हो सर, हो. या ठिकाणी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भाग, कर्नाटक राज्य विविध जॉईन झालेले आहेत. आणि ह्या सुरेख अशा रचना आपण कालपासून ऐकतो आहेत. 2 दिवसीय आपलं कवी भागातून वेगवेगळ्या रचना घेऊन आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या कविता सादर करत आहे. आपण त्याचा आनंद घेत आहोत.
आपण दरवर्षी आणखी श्रोत्याची इच्छा असली तर आपण संमेलन घेऊया. हा सर, कविता सादर सादर करावी. केलेली होती, पण आपण संधी दिल्यामुळे मी पुन्हा एकदा सादर करण्यास इच्छुक आहे. आपण मला संधी दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. मी माझी स्वरचित कविता सादर केली. बाप माझा शेतकरी. बाप माझा शेतकरी रोज राबतो शेतात. बाप माझा शेतकरी रोज राबतो शेतात. त्याच्या अंगावर धारा सदा घामाचे वाहतात. त्याच्या अंगावर धारा सदा घामाचे वाहतात. बाप उद्याची सपन उभ्या पिकात पाहतो. बाप उद्याची सपन उभ्या पिकात पाहात. साऱ्या जगाचा पोशिंदा नित्य कष्ट तरा. साऱ्या जगाचा पोशिंदा नित्य कष्टत राहतो. राब राबता शेतात येई हातावर फोड. राब राबता शेतात येई हातावर फोड. बाप विसरून दुःख देतो संसाराला जोड. बाप विसरून दुःख देत संसाराला जोड. त्याच्या हातावर फोड फुटे घामाच्या धारेत. त्याच्या हातावर फोड फुटे घामाच्या धारेत. बाप होतो कासा वीस काळ्या मातीच्या प्रेमात. बाप होतो कासा वीस काळ्या मातीच्या प्रेमात. साऱ्या जगाचा पोशिंदा बाप राबतो शेतात. साऱ्या जगाचा पोशिंदा बाप राबतो शेतात. ऊन वारा पावसात अरे जगाच्या प्रेमात. ऊन वारा पावसात अरे जगाच्या प्रेमात. बाप उद्याच्या चिंतेत नित्य नेमाने जागतो. बाप उद्याच्या चिंतेत नित्य नेमाने जागत. पीक पिकावे म्हणून सदा मागणे मागत. पीक पिकावे म्हणून सदा मागणे मागतो. धन्यवाद सर, तुम्ही संधी दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आजचा आपला शेवटचा टप्पा आलेला आहे. आपण कालपासून या ठिकाणी ऑनलाईन मंचावर एकत्र येत आहोत. हा बोला मॅडम, आपल्याला सादर करायची आहे का कविता? एक कविता बोलता. हॅलो. एक कविता सादर. हॅलो सर, एक कविता सादर करा. हा, तात्काळ सादर. आपल्याकडे कमी वेळ आहे. आदरणीय मंत्री, माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री जन्म तुझी कहाणी. पिढ्यानपिढ्या समाजाची काटेरी कुंपण तोडून घराबाहेर पडलेली स्त्री कणकर आहे, लढणार आहे. स्त्री अस्तित्वाचा शोध घेत लढणार आहे. बाहेरच्या जगात चालताना रुतणारे असंख्य काटे आहेत. टोचणाऱ्या काट्यांची वेदना सहन करत स्त्री अस्तित्वाचा शोध ती घेणार आहे. स्त्री जन्मात तुझ्या अस्तित्वाचा इतिहास न्यारा आहे. थोर जिजाऊ ते मदर तेरेसा नतमस्तक हा तुझ्या पुढे माथा आहे. घरभर वावरणारी तू दारापुढची तुळस आहेस. घरभर वावरणारी तू दारापुढची तुळस आहेस. नात्यांना एका माळेमध्ये ओवणारी दीपमाळा आहेस. मग जरा विचार करा, मुलगा हवा वंशाचा दिवा म्हणून गर्भातच तिला मारलं जातं. मरायचं नसतं हो तिला, एवढंच म्हणायचं असतं, आई मला जन्म घेऊ दे. स्त्री पुरुष समास म्हणणाऱ्या या समाजात खरंच आम्ही तिला मानाचं स्थान देतो का बरं? आठवा निर्भया, प्रियंका. आठवा निर्भया आणि प्रियंका, ज्यांनी फोडली हृदयाची आर्त किंकाळी. नको तिला कोणी सहचर आणि सोबती. ती मुक्त आहे, स्वच्छंद आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत ती लढणार आहे, लढणार आहे आणि जिंकणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.
धन्यवाद. आपण सुद्धा या ठिकाणी चांगली एक कविता सादर केली. तर आता आपण माझा शेवट करूया. कालपासून कविता. आपण हॅलो. हा, मी सादर करतो. पोपटमाळे हा, सोलापूर. पोपटमाळी सर कविता सादर करायची त्यांना. होय होय करतो. मी- कवितेचं नाव आहे आता. दळून झाले पीठ आता जाते फिरू नकोस. दळून झाले पीठ आता जाते फिरू नकोस. फुटू लागल्यात पालव्या आता कलम करू नकोस. फुटू लागल्यात पालव्या आता कलम व्हिडिओ करू चालू करा नकोस. सर, आपला व्हिडिओ. व्हिडिओ फ्रंट कॅमेराला प्रॉब्लेम आहे, ते असं येतं दुसरं. ठीक आहे ठीक आहे. हं. ठीक आहे सर, कंटिन्यू करा. येतो आवाज येतो का? हो आवाज येतो. येतोय. हो. जळून गेल्या वाती आता तेल ओतू नकोस. जळून गेल्यात वाती आता तेल ओतू नको. निघून गेला प्राण आता ऊर बडवू नको. निघून गेला प्राण आता ऊर बडवू नको. जिथे पणी गेले तडे आता मडे उकरू नको. जिथे पणी गेले तडे आता मडे उकरू नको. धन्यवाद. धन्यवाद. आपण या कवितेचा आनंद घेतलेला आहे. अनेकांनी या ठिकाणी कवित्रीनी कवीनी 2 दिवसापासून ऑनलाईन मंचावर विविध अशा कविता आपण सादर केलेल्या आहेत. आता आपण या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनोर्ली, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ, तसेच युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी द्वारा आयोजित अखिल भारतीय ऑनलाईन काव्य संमेलन 2024 या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य प्राध्यापक सागर वाटकर सर कोल्हापूर इथून जॉईन झाले. त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच मान्य संतोष कानगुलकर सर हे सुद्धा 2 दिवस या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य भारत एडे सर, सहाय्यक कक्ष अधिकारी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे हे सुद्धा या ठिकाणी जॉईन झाले. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तसेच त्यांचं आभार व्यक्त करतो. युवा पुरोगामी विचार मंच घाटंजीचे अध्यक्ष मान्य भाविक भगत सर यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या संचालन करणाऱ्या मान्य माजी प्राध्यापक अपर्णा बेळनारे मॅडम यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच मुख्य घटक म्हणजे या कार्यक्रमाला जे कवी आणि कवयित्री लाभले, त्यांनी आपल्या विविध अशा सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक विविध स्तरातील वैचारिक मेजवानी देणाऱ्या कविता सादर केल्या. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या कवींनी या कविता सादर केल्या, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि त्यांना या ठिकाणी विविध अशा साहित्यामध्ये साहित्यकृती निर्माण कराव्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. काही कवींची पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन सुद्धा करतो. आणि हा कार्यक्रम आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे संपन्न झालेला आहे आणि सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. त्या सर्व सहकार्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. असेच आपले सामाजिक उपक्रम शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनोर्ली तर्फे होत असतात आणि नियमित होत राहील. या ठिकाणी कविता ज्यांनी सादर केल्या आणि काही श्रोता वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता, त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कालपासून या चाललेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध भागातून जवळपास काल 72 नावे कवीचे होते. तसे आज 21 नावे म्हणजेच एकूण 100च्या घरात हा आकडा आपला गेलेला आहे. या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. मान्य भाविक भगत सर, आपण
हॅलो भाविक भगत सर, आपल्याला काही या ठिकाणी आपला म्हणणं विचार मांडायचे असेल तर आपण 2 शब्द व्यक्त करावे आणि या कार्यक्रमाची सांगता करावी. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. एकंदरीत कवी संमेलन घेण्याच्या मागचा उद्देश असा होता की दरवर्षी गाडवे सर या कवी संमेलनासाठी विशेष मेहनत घेत असतात. पण जो आमचा उद्देश होता त्या हिशोबाने आम्हाला वाटलं नाही की इतक्या साऱ्या कवींचं किंवा इतक्या सारख्या नवोदित कवींचा यामध्ये सहभाग मिळेल. मला वाटतं महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यातून विविध तालुके आणि जिल्ह्यामधून विविध स्तरावरून अनेक कवी आणि कवयित्रींनी आपलं मुलाचं योगदान आणि वेळ देऊन या कवी संमेलनाची शोभा वाढवली. खरं तर सर्वच नवोदित कवींना खास करून काय होतं की त्यांना एक काव्य मंच किंवा काव्य मैफिल या ठिकाणी या 2 दिवसीय सत्रामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने घडली. आणि खरोखरच एक चांगला कवी मैफिलीचा हा मंच आपल्यामुळे घडून येऊ शकला. त्या सर्व रसिक कवींचं महाराष्ट्रामधल्या सर्व सहभागी कवींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनटली तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ व युवा पुरोगामी विचार मंच घाटांजीच्या वतीने सर्वांचं जाहीरपणे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा जो आजचा जो कवी संमेलनाचा दुसरा टप्पा होता यशस्वीरित्या पार पडला. त्याचप्रमाणे कवी संमेलनाच्या या सगळ्या कार्याची धुरा ज्यांच्या खरं तर खांद्यावर होती, खरं तर असं त्यांना खरं तर आभार मानणं म्हणजे पर्ग केल्यासारखं होईल, कारण ते आमचे मोठे बंधू आहेत, सोबतच मार्गदर्शक आहेत. पण या संपूर्ण कार्यशाळेची धुरा यशस्वीपणे ही कार्यशाळा कसल्याही प्रकारे तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी विशेष मेहनत घेणारे आमचे माननीय अधीक्षक मनोज गाडवे सर, त्यांच्या सहचारिणी ज्यांनी आजच्या दुसऱ्या टप्प्याचे उत्कृष्टरित्या फार मार्मिकपणे संचलन केलं, त्या आमच्या वहिनीसाहेब अपर्णा बिरनाळे मॅडम, यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याच पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून असणारे जे नेहमी आमच्या सोबत असतात ते माननीय भारत येडे सर, यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्याच पद्धतीनं कार्यक्रमाचे आजच्या उद्घाटक श्री प्राध्यापक सागर वाटकर सर कोल्हापूर, यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याच पद्धतीने प्रमुख अतिथी म्हणून माननीय मीरा लहाने हिंगोली, यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. यांनी सुद्धा फार सुंदर आपल्या काव्यसंग्रहातली कविता सादर करून अनेक रसिक श्रोत्यांचं आणि कवींचं मन आपल्या कवितेतून जिंकलं. त्या सर्वांचं त्याच पद्धतीनं प्रमुख अतिथी म्हणून असणारे माननीय संतोष कानगुलकर सर संभाजीनगर, यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. व महाराष्ट्रामधल्या आपण तमाम कवी आणि कवयित्रींनी फार उत्स्फूर्तपणे या कवी संमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवून या कवी संमेलनाची शोभा वाढवली. त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढील कवी संमेलन सुद्धा आपली अशाच पद्धतीने उपस्थिती राहावी अशी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली व युवा पुरोगामी विचार मंचतर्फे विनंती करतो आणि थांबतो. पुढील सूत्र मी गाडवे सरांकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे पुनश्च अभिनंदन आणि धन्यवाद. आपलं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र आपल्याला फीडबॅक लिंक भरल्यानंतर उद्या आणि परवा ह्या 2 दिवसामध्ये आपल्या ईमेल ID जो आपण टाकाल त्या फीडबॅक मध्ये टाकलेला असेल त्यावर आपल्याला आपलं प्रमाणपत्र सहभाग प्रमाणपत्र मिळून जाईल. ग्रुप आपला असाच वाचक ग्रुप राहील. त्या ग्रुपमध्ये वेगवेगळे विविध असे कार्यक्रम उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला एकत्र यायचं आहे आणि त्यावर त्या ग्रुपवर सुद्धा आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. सर्वांचे एक वेळा धन्यवाद आणि या ठिकाणी कवी संमेलन संपन्न झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आता आपण थांबूया.